विषय भूगोल प्रकरण 6 भूमिउपयोजन. प्रश्न 1. भूमिउपयोजन म्हणजे काय? भूमिउपयोजन हे प्रदेशातील भूमीचा केलेला वापर होय. प्रश्न 2. भूमीचे उपयोजन हे कोणाच्या आंतरक्रियेतून निर्माण होते? भौगोलिक घटक आणि मानव यांच्या आंतरक्रियेतून निर्माण होते. प्रश्न 3. जसजशा माणसांच्या गरजांमध्ये वाढ झाली तसा काय परिणाम झाला? मानवाकडून भूमीचा उपयोग वेगवेगळ्या कारणांसाठी वाढत गेला. प्रश्न 4. टिंबटिंब जमिनीत खाणकाम केले जाते. खनिजयुक्त जमिनीत खाणकाम केले जाते. प्रश्न 5. ग्रामीण भागात टिंबटिंब हा प्रमुख व्यवसाय आहे. ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. प्रश्न 6. टिंबटिंब व्यवसायही ग्रामीण भागात आढळतात. शेतीपूरक. प्रश्न 7. ग्रामीण वस्ती कोणत्या क्षेत्रालगत आढळतात? ग्रामीण वस्ती शेती क्षेत्रालगत, वन क्षेत्रालगत आढळतात. प्रश्न 8. खाणकामगारांची वस्ती कोठे आढळते? खाणकामगारांची वस्ती खाणकाम क्षेत्रालगत आढळते. प्रश्न 9. किनाऱ्यालगत टिंबटिंब लोकांच्या वस्ती आढळते. किनाऱ्यालगत कोळी लोकांच्या वस्ती आढळतात. प्रश्न 10. ग्रामीण भागात जमिनीची उपलब्धता टिंबटिंब असते. ग्रामीण भागात जमिनीची उपलब्धता जास्त असते. प्रश्न 11. ग्रामीण भागात लोकसंख्या कशा प्रमाणात असते? ग्रामीण भागात लोकसंख्या कमी प्रमाणात असते. प्रश्न 12. ग्रामीण भागात टिंबटिंब क्षेत्र विस्ताराने कमी असते. ग्रामीण भागात निवासी क्षेत्र विस्ताराने कमी असते. प्रश्न 13. शेतजमीन म्हणजे काय? शेतजमीन म्हणजे प्रत्यक्ष शेतीखाली असलेले क्षेत्र. प्रश्न 14. शेतजमीन हे कोणाच्या मालकीचे असते? शेतजमीन हे क्षेत्र शक्यतो वैयक्तिक मालकीचे असते. प्रश्न 15. शेतीचे कोणत्या घटकांच्यावर आधारित वर्गीकरण करता येते? जमिनीचा मालकी हक्क व शेतीचे प्रकार यानुसार या क्षेत्रांचे वर्गीकरण करता येते. प्रश्न 16. पडीक जमीन म्हणजे काय? शेतजमीन जिचा वापर शेतीसाठी थांबवला आहे ती जमीन पडीक असते. प्रश्न 17. चालूपड कशाला म्हणतात? जमिनीचा कस वाढवण्यासाठी 1 ते 2 हंगाम शेतजमिनीचा काही भाग शेतकरी वापरत नाहीत त्याला चालूपड असे म्हणतात. प्रश्न 18. टिंबटिंब क्षेत्र हे ग्रामीण भूमिउपयोजनाचाच एक प्रकार आहे. सीमांकित केलेले वनक्षेत्र ग्रामीण भूमिउपयोजनाचा एक प्रकार आहे. प्रश्न 19. वनोत्पादने कोणती वनक्षेत्रांच्या मधून मिळत असतात? लाकूड, डिंक, गवत इत्यादी वनोत्पादने वनक्षेत्रातून मिळतात. प्रश्न 20. वनक्षेत्रांच्या मध्ये आणखी कोणत्या गोष्टी आढळतात? वनक्षेत्रांच्या मध्ये प्रामुख्याने मोठी झाडे, झुडपी, वनस्पती, वेली, गवत इत्यादी असतात. प्रश्न 21. गायरान किंवा माळरान हे कोणाच्या मालकीची जमीन असते? गाव पंचायतीच्या मालकीची जमीन किंवा शासनाच्या मालकीची जमीन जी चराऊ जमीन म्हणून वापरण्यात येते त्या जमिनीला गायरान किंवा माळरान असे म्हणतात. ही जमीन संपूर्ण गावाच्या मालकीची असते. फारच थोडी जमीन व्यक्तिगत मालकीची असते. प्रश्न 22. कितव्या शतकात नागरी वस्तींच्या मध्ये वाढ झाली? 20व्या शतकात नागरी वस्तींच्या मध्ये वाढ झाली. प्रश्न 23. लोकसंख्येच्या मानाने जमीन मर्यादित कोणत्या भागात असते? नागरी भागात जमीन मर्यादित असते. प्रश्न 24. नागरी भागामध्ये लोकसंख्येचे वितरण कसे असते? नागरी भागामध्ये लोकसंख्येचे वितरण दाट असते. प्रश्न 25. शहराचा काही भाग हा केवळ टिंबटिंबसाठी वापरला जातो. व्यवसायासाठी
प्रश्न 26. व्यावसायिक क्षेत्रामध्ये कोणत्या कार्यालयांचा समावेश होतो? व्यावसायिक क्षेत्रामध्ये दुकाने, बँका आणि कार्यालये यांचा समावेश होत असतो. प्रश्न 27. टिंबटिंब ही कल्पना व्यावसायिक क्षेत्रातूनच निर्माण झालेली आहे. केंद्रीय व्यवहार विभाग ही कल्पना यातूनच निर्माण झालेली आहे. प्रश्न 28. व्यावसायिक क्षेत्राचे उदाहरण कोणते? मुंबईमधील फोर्ट किंवा BKC वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स हे व्यावसायिक क्षेत्राचे उदाहरण आहे. प्रश्न 29. निवासी क्षेत्रामध्ये जमिनीचा वापर कशासाठी केला जातो? निवासी क्षेत्रामध्ये जमिनीचा वापर लोकांच्या राहण्यासाठी केला जातो. प्रश्न 30. निवासी क्षेत्रामध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो? घरे, इमारती. प्रश्न 30. लोकवस्ती जास्त असल्याने या प्रकारच्या भूमिपूजनाचा विस्तार कोणत्या भागांच्या मध्ये जास्त असतो? नागरी भागांच्या मध्ये निवासी क्षेत्राचा विस्तार जास्त असतो. प्रश्न 31. शहरातील लोकमाल वाहून नेण्यासाठी कोणती व्यवस्था महत्त्वाची असते? वाहतूक व्यवस्था. प्रश्न 32. महाराष्ट्रात बिगर शेतजमीन किती टक्के आहे? 10.2%. प्रश्न 33. महाराष्ट्रातील वनांच्या खालील जमीन किती टक्के आहे? 16.9%. प्रश्न 34. शहरांच्या मध्ये वाहतूक सुविधा कोणकोणत्या असतात? सार्वजनिक बस सेवा, लोहमार्ग, मेट्रो, मोनोरेल, प्रवासी मोटारी इत्यादी. त्याशिवाय खाजगी वाहनांची संख्या देखील जास्त असते. प्रश्न 35. शहरांच्या मध्ये वाहतूक व्यवस्थेसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात? रस्ते, लोहमार्ग, स्टेशन, पेट्रोल पंप, वाहनतळ, दुरुस्ती केंद्र. प्रश्न 36. लोकसंख्येच्या विविध गरजांसाठी काही व्यवस्था या कोणाकडून पुरवल्या जातात? काही व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य शासन किंवा केंद्र शासन हे पुरवत असतं.